नमस्ते, मी सायली. घरोघरी रुचिरा या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ना एक नवी रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलंय ते तुम्हाला मी दाखवते. चला तर मग आता सुरुवात करूया. तर इथे ना मी हे बटाटे उकडून घेतले, 4-5 शिट्ट्या काढून घ्यायचे आणि चांगले उकडून घ्यायचे. बटाट्याचा मी इथे चुरा करून घेतलाय बघा, अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर घातलं तरी चालेल. त्यानंतर आपण घालणार आहोत मी इथे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलाय जाडसर असा, तो घालायचा. त्यानंतर घालायची कोथिंबीर. त्यानंतर आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद आणि इथे मी धना आणि जिरं ठेचून घेतलाय खलबत्त्यामध्ये. जाडसर असं करून घ्यायचं आणि धने हे कच्चेच आहेत. आता हे आपण याच्यामध्ये मिक्स करायचं. कच्चं घातल्यामुळे थोडीशी टेस्ट चांगली येते. त्यानंतर इथे मी घेतलाय ओवा, हातावर असा चोळून घ्यायचा आणि तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा. आता हे आपण ना मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे मिक्स करून झालेलं आहे. अशा पद्धतीने आपला हा गोळा तयार करून झालाय. आता आपण याचे ना छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे. तुम्हाला दाखवते मी. इथे मी ना गोल असे करून घेणार आहे गोळे. पण तुम्हाला जर दुसऱ्या आकाराचे म्हणजे असे लांबट वगैरे असं अशा पद्धतीने करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने ना करून घ्यायचं. आता मी इथे ना रवा घेतलाय, तांदळाचं पीठ घेतलंय, चाट मसाला घेतलाय अर्धा चमचा, ते लाल तिखट अर्धा चमचा घेतलाय आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे आपण ना मिक्स करून घ्यायचे. गरम करून झालंय. आता आपण हे त्याच्यामध्ये सोडूया. एका साइडने छान असे भाजून घ्यायचे आणि नंतरच पलटी करायचं. आता आपण हे पलटी करूया. खूप छान असे ना एका साइडने चांगले भाजले गेले. आता आपण असेच ना दुसऱ्या साइडने पण भाजून घ्यायचे. हे बघा, इथे आपले ना छान असे भाजून झाले आहेत. आता आपण ना काढून घ्यायचे. खूप छान असे क्रिस्पी असे हे तयार झाले आहेत. आता मी एका टिश्यू पेपरवरती हे काढून घेणार आहे. म्हणजे काय होतं, तेल त्याच्यामधलं निघून जातं. एकदम तेलकट पण होत नाही. तुम्हाला वाटेल की हे तेलकट होतात, तर तेलकट होत नाही. हे बघा, मी एका टिश्यू पेपरवरती काढून घेते. हे बघा, एक छान असे आपली ही रेसिपी तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर घरोघरी रुचिरा या चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका.